नमस्कार. आज आपण आपल्या बालपणीच्या आठवणीतील बालभारती इयत्ता 4 सन 1968 ते 1999 या कालखंडातील असे लढले वीर वायुपुत्र हा पाठ बघणार आहोत. पाठाचे लेखक आहेत अशोक देशपांडे. असे झुंजले वायुपुत्र. काही कथा अशा असतात की त्यावर विश्वासच बसत नाही, पण अशी एक अशक्य वाटणारी घटना भारत-पाक युद्धात खरोखरच घडलेली आहे. भारतीय जवानांनी अशा अनेक अशक्य गोष्टी सहज शक्य करून दाखवल्या आहेत. भारतीय हवाई दलाच्या कामगिरीने तर जगाला अक्षरशः चकित केले आहे. भारत-पाक युद्धात काही भारतीय विमाने शत्रूंच्या प्रदेशावर हल्ला करत होती. एका ताफ्यातील एक विमान चुकून शत्रूच्या विमानवेधी तोफेला बळी पडले. ते हवेतच पेटले आणि खाली आदळले. बाकीच्या विमानांनी ही खबर प्रमुख अधिकाऱ्यांना देताच त्यांना धक्का बसला. विमान दलाचे एक मोठे अधिकारी त्या पाडलेल्या विमानात होते. त्यांचे काय झाले असेल? मोठी चिंता निर्माण झाली. ते जिवंत असतील तर शत्रूच्या तावडीत सापडतील. जखमी झाले असतील तर काही कल्पना करता येत नव्हती. परंतु असा विचार करण्यात वेळ न घालवता तातडीने निर्णय घेण्यात आला. कोणीतरी त्या ठिकाणी जाऊन पाहिले पाहिजे आणि ते जिवंत असतील तर त्यांना शोधून युक्तीने सोडून आणले पाहिजे. फ्लाईट लेफ्टनंट चंदनानी यांना हा हुकूम मिळाला. ते भारतीय विमान अशा ठिकाणी पडले होते की तेथे विमान नेण्याची सोय नव्हती. ते उतरावायला त्रास पडला असता. त्यापेक्षा हेलिकॉप्टर अधिक सोयीचे. फ्लाईट लेफ्टनंट चंदनानी हेलिकॉप्टरमधून निघाले. घाई करायला हवी होती. शत्रूच्या त्या रणक्षेत्रात सगळीकडे शत्रू दबा धरून बसले होते. हेलिकॉप्टर आकाशात दिसताच त्यांच्या विमानवेधी तोफा धडाडू लागल्या. शत्रूने चारही बाजूंनी मारा चालू केला. मोठ्या कौशल्याने तो मारा चुकवून फ्लाईट लेफ्टनंट चंदनानी पुढे जाऊ लागले. भारतीय विमानांनी तेथे नुकताच हल्ला करून आग लावून दिलेली होती. लष्करी वाहनांची व रणगाड्यांची पेटलेली धुळे सगळीकडे दिसत होती. फ्लाईट लेफ्टनंट चंदनानी यांना जे ठिकाण हवे होते ते आले, पण खाली आग व धूर यांशिवाय दुसरे काहीही दिसत नव्हते. फार खाली जाण्यात धोका होता. तरीही चंदनानी यांनी मोठ्या धाडसाने आपले हेलिकॉप्टर खाली आणले. आपले भारतीय विमान जळत असलेले त्यांना दिसले. त्यांनी ओळखले की आता घाई करायला हवी. शत्रूच्या ध्यानात येण्यापूर्वीच सारी कामे आवरायला हवीत. त्यांनी मोठ्या कौशल्याने आपले हेलिकॉप्टर खाली उतरवले. जरा कानोसा घेतला. पाक विमानवेधी तोफेचा गोळा लागल्यावर ज्या विमानाने पेट घेतला होता ते आड बाजूला जाऊन पडले होते. त्या विमानाचे पुढे काय झाले हे पाहायला शत्रूला वेळ नव्हता. त्याला वाटले होते ज्या अर्थी विमान पेटले आहे त्या अर्थी वैमानिक जळून मरणार. तेव्हा जाऊन पाहायचे कशाला? चंदनानी त्या विमानाजवळ गेले. विमानाचे जळके भाग सगळीकडे विखुरलेले होते. त्या जळत्या अवशेषांत त्यांना वैमानिक पडलेला दिसला. तो केव्हाच मरण पावला होता. एवढ्यात त्यांना विव्हळण्याचा आवाज ऐकू आला. पाहतात तो हेलिकॉप्टरमध्ये अजून कोणीतरी होते. तेच ते मोठे अधिकारी असावेत म्हणून चंदनानी चटकन पुढे गेले. मोठ्या सावधगिरीने त्या जखमी अधिकाऱ्यांना उचलून हेलिकॉप्टरमध्ये ठेवले. ते अधिकारी भयंकर भाजलेले होते, पण अजून जिवंत होते. एवढ्यात शत्रूला चाहूल लागली. जवळच्याच झाडीतून 10-12 पाकिस्तानी सैनिक गोळ्या झाडत पुढे आले, पण ते जवळ येण्यापूर्वीच चंदनानीचे हेलिकॉप्टर वर उडाले. मोठ्या साहसाने शत्रूचा मारा चुकवत त्यांनी ते वेगाने वर नेले. आता मुळीच कसली धास्ती नव्हती. भारतीय हद्दीत तात्पुरत्या उभारलेल्या लष्करी इस्पितळाच्या आवारात फ्लाईट लेफ्टनंट चंदनानी उतरले. लगेच त्या जखमी अधिकाऱ्यांना इस्पितळात नेले. त्यांच्यावर ताबडतोब उपचार सुरू झाले. शूरवीर चंदनानी यांनी आपला जीव धोक्यात घालून एक प्राण वाचवला होता. त्यांच्या या महान पराक्रमाला खरोखर तोड नाही.